नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत। बेसिक्स ऑफ आन्सर रायटिंग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्यापैकी अशा गोष्टी त्या शेअर केल्या होत्या ज्याच्यामध्ये आन्सर रायटिंगला तुम्हाला हेल्प होईल किंवा जे एक बेसिक्स असतात की आपली क्वेश्चनची डिमांड कशी असायला पाहिजे किंवा आपण कीवर्ड्स कसे वापरावे, थिंकरचा वापर कसा करावा, एक्झाम्पल्स वगैरे का महत्त्वाचे आहेत किंवा तुमचे आर्ग्युमेंटेशन तुमचं कसं असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींवर आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो। तर आज आपण एक प्रश्न बघूया जो 2025च्या UPSC मेन्समध्ये आलेला प्रश्न आहे आणि या प्रश्ना थ्रू आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया की आन्सर रायटिंग आपण बेटर कशी करू शकतो किंवा आन्सर रायटिंगमध्ये कुठल्या गोष्टी आपल्याला लक्ष देण्यासारख्या असतात। ठीक आहे, तर प्रश्न असा आहे की डू यू थिंक दॅट फॉर्मल वर्क स्पेसेस आर फ्री ऑफ जेंडर बायस। आता तुम्ही बघितलं असेल की जो आपला स्ट्रॅटिफिकेशनचा टॉपिक आहे तिथे आपण स्ट्रॅटिफिकेशन ऑफ जेंडर पण आपण शिकतो। त्यातल्या त्यात आपला सिस्टम ऑफ किनशिपचा जो टॉपिक आहे त्यामध्ये पेट्रियार्की अँड सेक्शुअल डिव्हिजन ऑफ लेबर हा तिथे टॉपिक आहे। तर या दोन्ही टॉपिकशी रिलेटेड हा प्रश्न आहे आणि त्यातल्या त्यात एक अजून फॉर्मल वर्क स्पेसेस बद्दल पण बोलतायत, तर आपलं वर्क अँड इकॉनॉमिक लाईफचा ॲस्पेक्ट पण इथे आहे। तर ओव्हरऑल हा एक चांगला प्रश्न आहे म्हणून मी हा सिलेक्ट केला की आपण सुरुवात अशा प्रश्नापासून करूया। तर याच्यामध्ये ते आपल्याला म्हणतात की तुम्हाला काय वाटतं, डू यू थिंक दॅट फॉर्मल वर्क स्पेसेस आर फ्री ऑफ जेंडर बायस, ते जेंडर बायसपासून फ्री आहेत की नाही। ठीक आहे, आणि तुम्हाला जर वाटत आहे की आहे, आता फ्री तर नाही आहे जेंडर बायसपासून, आपण असं म्हणू शकत नाही। आपल्याला बरेच असे एक्झाम्पल्स दिसतात की जिथे आपल्याला जाणवतं की जेंडर बायसनेस आपल्याला दिसतो, वर्क स्पेसेसमध्ये दिसतो। तर आपल्याला आर्ग्यू याच्यावर करावं लागेल की तसं तर नाही आहे, म्हणजे जेंडर बायस आपल्याला वर्क स्पेसेसमध्ये दिसून येतो। तर आपण आपली आर्ग्युअर केस असं त्यांनी म्हटलं आणि 150 वर्ड्स आपल्याला आहे। हा कंपल्सरी प्रश्न होता, 10 मार्कासाठी हा प्रश्न आहे। आता याचं इंट्रोडक्शन आपल्याला द्यावं लागेल, त्याच्यात आपल्याला स्टँड घ्यावं लागेल, कारण की त्यांनी म्हटलंय की तुम्ही तुमची केस आर्ग्यू करा। तर स्टँड कसा घेता येईल, फॉर्मल वर्क स्पेसेस आर जनरली नॉट फ्री ऑफ जेंडर बायस, हे आपल्याला सांगावं लागेल। दे आर नॉट फ्री ऑफ जेंडर बायस। ठीक आहे, दे आर स्ट्रक्चर्ड ॲज जेंडर्ड ऑर्गनायझेशन्स वेअर इनइक्वॅलिटी परसिस्ट डिस्पाइट फॉर्मल अँटी डिस्क्रिमिनेशन पॉलिसीज। जरी तुम्ही डिस्क्रिमिनेशनच्या विरोधात पॉलिसीज असतील, गव्हर्नमेंट आपले लॉज आहेत, पण तरीही आजही तिथे आपल्याला जेंडर बायसनेस दिसतो। आता तो आपल्या आन्सरमध्ये आपण तिथे सांगणार आहोत की तो कशा पद्धतीने येतो, पण इंट्रोडक्शन द्यायचं म्हटलं तर तिथे आपल्याला असं एक स्टँड घेणं महत्त्वाचं होतं या क्वेश्चनच्या संदर्भात। बघा, क्वेश्चन जसा बदलतो, क्वेश्चनचा कंटेक्स्ट बदलतो, तसा इंट्रो पण तुमचा त्याच्यानुसार मॉडिफाय झाला पाहिजे। तुम्ही असं ठरवून नाही राहू शकत की असा प्रश्न आला तर मी हाच इंट्रो देईल वगैरे, नाही। तुम्ही क्वेश्चनचं स्वरूप बघा, क्वेश्चनचं कंटेक्स्ट समजा, म्हणजे कंटेक्स्ट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट की विचारलं काय आहे नेमकं, है ना, त्यानुसार तुम्हाला तुमचा इंट्रो मॉडिफाय करता आला पाहिजे। तुम्ही जर का असं काहीतरी ते असतं ना की मी हा आला तर असं माझं ठरलेलं आहे, माझा इंट्रो असा असणार नाही। प्रश्न चांगला असला तर त्याला तिथे तुम्हाला टाईमवर वेळेवर तुम्हाला ते मॉडिफाय करता आलं पाहिजे, एक फ्लेक्झिबिलिटी तुमच्या अप्रोचमध्ये असली पाहिजे। ठीक आहे, पुढे बघा। आता कुठलाही जेव्हा आपण काही आर्ग्यू करतो, आता सोशलॉजीमध्ये किंवा म्हणजे एक सोशल सायन्सचा आपला सब्जेक्ट आहे, तर तिथे थिंकर्स इम्पॉर्टंट आहे सोशलॉजीमध्ये, आणि अशा पर्टिक्युलर टॉपिकसाठी थिंकर आपल्याकडे असणं थोडंसं गरजेचं असतं। तर इथे आपण जर आर्ग्यू करत आहे तर आपण हावाला एक जो ॲस्पेक्ट आहे, जॉन एकर्स थेरी ऑफ जेंडर्ड ऑर्गनायझेशन्स, यांनी ही थेरी दिलेली आहे, याबद्दल आपल्याला सांगणं गरजेचं आहे। कारण की या थेरीमध्ये ते काय म्हणतायत, ती काय म्हणते, आर्ग्यूज दॅट organizational logic, hierarchies and rules are implicitly built around the male worker। त्यांचं म्हणणं आहे की जे काही ऑर्गनायझेशन्स आहेत जिथे काम होतं ते सगळे मेल वर्करच्या दृष्टिकोनातून तिथे सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात। तिथली हायरार्की म्हणा, तिथलं तुम्ही जे ऑर्गनायझेशनचं जे एक स्वरूप आहे, तिथली जी एक लॉजिक आहे त्यांचं की काम कशा पद्धतीने केलं पाहिजे वगैरे, या सगळ्या गोष्टी एका मेल वर्करला गृहीत धरून केलेल्या असतात आणि त्याला एक त्यांचं जे एक त्याला आपण जेंडर्ड ऑर्गनायझेशन असं म्हणू। म्हणजे ऑर्गनायझेशनचं जे एक सिस्टम आहे किंवा ऑर्गनायझेशन जे असतात ह्या मुळातच जेंडर्ड असतात, म्हणजे त्यांना माहीत असतं की आपल्याला मेल या वर्करच्या हिशोबानेच आपलं ऑर्गनायझेशन उभं करायचं आहे। तर अशी त्यांची ती थेरी आहे आणि इथे फार रेलेव्हंट आहे, म्हणून तिच्याने आपण स्टार्ट करू किंवा त्याला आपण सुरुवातीला एक आपलं मेन्शन करणं गरजेचं आहे। पुढे आपण सांगू की एक आयडियल वर्करचा जो एक ॲस्पेक्ट आहे
की आयडियल वर्कर कोण असू शकतो, जो कुठल्याही संस्थेला किंवा कुठल्याही ऑर्गनायझेशनला जास्तीत जास्त वेळ देऊ शकतो, त्याचे जास्तीत जास्त श्रम जे आहे ते त्याला त्या कंपनीला भेटतील किंवा त्या ऑर्गनायझेशनला भेटतील असं कुठलीही ऑर्गनायझेशन त्याला वाटेल, है ना. तर आयडियल वर्कर नॉर्म जो आहे, द वर्कप्लेस अज्युम्स अन एम्प्लॉई हु इज अनऑब्स्ट्रक्टेड बाय डोमेस्टिक रिस्पॉन्सिबिलिटीज, किंवा त्याला डोमेस्टिक रिस्पॉन्सिबिलिटीज कमी असायला पाहिजे किंवा नसायला पाहिजे असं कुठल्याही ऑर्गनायझेशनला वाटतं, कारण की तो एकदा काम करायला आला तर तो त्यांच्याकडे तो पूर्ण समर्पित पाहिजे. तर आपल्याला एक आयडियल वर्करचा जो नॉर्म आहे तो काय करतो, नॅचरली तो एक बायस क्रिएट करतो वुमेनच्या अगेन्स्टमध्ये, म्हणजे एक जेंडर बायस त्याच्यामध्ये क्रिएट झालेला आहे. आता त्यात तुम्हाला सांगावं लागेल की वुमेनचं जे आहे की वुमेनसाठी इट इज नॉट इझी. वुमेन हॅव टू मॅनेज द सेकंड शिफ्ट ऑफ अनपेड डोमेस्टिक लेबर, है ना, हिंडरिंग देअर फुल प्रोफेशनल कमिटमेंट ते पूर्णपणे वुमेन देऊ शकत नाही. आता तुम्ही बघा, इथे हा आर्ग्युमेंट आपण फार इझिली पण देऊ शकलो असतो की वुमेनचं तिकडे त्यांना डोमेस्टिक काम पण करावं लागतं, देअर इट इज अनपेड लेबर वगैरे, असं जे नॉर्मल आपल्याला माहीत असतं ते आपण देऊ. पण मी तुम्हाला एक जे सांगतोय की जिथे जिथे कीवर्डचा तुम्हाला चान्स भेटतो यूज करायचा ते करा. आता हे सेकंड शिफ्ट जे आहे, आणि थिंकर तुम्हाला माहीत नसेल याच्याशी रिलेटेड तर माहीत ठेवा, आर्ली हॉस्चाइल्ड जे आहेत फेमिनिस्ट थिंकर, त्यांनी दिलेलं हे सेकंड शिफ्टचं जे ॲस्पेक्ट आहे की वुमेनला एक जरी त्या बाहेर वर्कप्लेसमध्ये काम करत असतील तर ती पहिली शिफ्ट आणि घरी आल्यावर सुद्धा त्यांना काम करावं लागतं, ती सेकंड शिफ्ट. तर त्याबद्दल त्यांचं जे एक त्यांनी दिलेला तो कीवर्ड आहे तो आपण इथे यूज केला, त्यांनी आन्सर आपलं सोशोलॉजिकल झालं, है ना. तर असे जिथे जिथे कीवर्ड आहे, जिथे जिथे थिंकर आहे ते मेन्शन करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला एक क्रिस्प वेमध्ये आपल्याला सांगायचं आहे, फार प्रिसाईज सेन्समध्ये आपल्याला ते तिथे प्रेझेंट करायचं आहे. तुम्ही हाच आर्ग्युमेंट मोठा करून नाही ठेवू शकत. तुम्हाला मग 150 शब्दांची जी मर्यादा आहे ती तुमची फेल जाईल, तिथं तुम्ही पोहोचू शकणार नाही किंवा तुमचं आर्ग्युमेंट्स कमी होतील आणि ते शब्द संपून जातील, मग काही अर्थ नाही. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर आपल्याला सांगायचं की बायस आहे हे आपण मान्य करतोय, आपण एक थेरॉटिकल बेस पण त्याला दिला की बायस आहे, त्याच्याबद्दल एक थेरॉटिकल अँगल पण आपण सांगितलं जो सोशोलॉजीमध्ये महत्त्वाचा आहे. GSचा आन्सर नाही आहे, तर इथे ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या, है ना. आता पुढे आपण सांगू की बायसचं मॅनिफेस्टेशन कसं होतं, है ना, बायस कसा प्रकट होतो, वेगवेगळ्या सेन्समध्ये बायस आपल्याला कसा दिसून येतो ते आपल्याला आर्ग्यू करायचं आहे. तर ते आपण इथे आर्ग्यू करूया. व्हर्टिकल सेग्रिगेशन आहे, व्हर्टिकल ग्लास सिलिंग इफेक्ट ऐकलंय का याच्याबद्दल? ग्लास सिलिंग इफेक्ट म्हणजे कुठल्याही अशा संस्थेमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये एक इनव्हिजिबल बेरियर असतं, एक अदृश्य बेरियर असतं, ज्याच्याने काय होतं की वुमेनला लिडरशिप पोझिशनपर्यंत जाऊ देत नाहीत. म्हणजे एक लिडरशिप पोझिशन जी आहे, CEO वगैरे असलं, कुठल्या कंपनीचं हेड असणं, प्रेसिडेंट वगैरे, असं कुठल्याही संस्थेचा प्रेसिडेंट वगैरे असणं, तिथे वुमेनला जनरली जाऊ देत नाही, की इनव्हिजिबल बॅरियर आपल्याला दिसून येतो. त्याला एक ग्लास सिलिंग इफेक्ट असं म्हणतात. तर एक व्हर्टिकल सेग्रिगेशन आहे आणि याचं प्रमाण आपल्याला द्यावं लागेल. तुम्ही फक्त ते स्टेट करून चालणार नाही, तुम्हाला एक हे पॉईंट तर द्यायचंच आहे आणि एक सांगायचं आहे की इन इंडिया वुमेन होल्ड अप्रॉक्सिमेटली 10% ऑफ टॉप मॅनेजरियल पोझिशन्स. वुमेनला 10% पर्यंतच मॅनेजरियल पोझिशन्स आहेत. टॉप मॅनेजरियल पोझिशन जे आहेत वुमेनला फार कमी आपल्या इथे आहेत, है ना. बऱ्याचशा मेजर कंपनीजच्या CEOs तुम्हाला दिसतील तर वुमेन नाही आहे त्याच्यामध्ये, फार कमी दिसतील तुम्हाला. ठीक आहे. तर हा एक पॉईंट इथे झाला. आपण सांगतोय की बायस कसा आहे वर्क प्लेसेसमध्ये. सेकंड, वेज इनइक्वॅलिटी आहे ना, जी वेजेस जे आपला पगार जो भेटतो त्याच्यामध्ये इनइक्वॅलिटी आहे. मेलला जास्त आहे आणि वुमेनला नाही आहे तेवढी. आता जरी मी इथे हे आर्ग्यू केलंय, हा पॉईंट मी इथे मांडलाय, तो जेंडर पे गॅप ज्याला म्हणतो आपण, जेंडर पे गॅप जो आहे, तर याला आपल्याला जस्टिफाय करायसाठी आता मी तुम्हाला पहिल्या आपल्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं की जेव्हा आपण कुठलाही आर्ग्युमेंट ठेवतो किंवा कुठलाही आर्ग्युमेंट मांडतो तर त्याचं जस्टिफिकेशन सुद्धा झालं पाहिजे. ते एक्झाम्पलनी असो किंवा डेटानी असो. डेटा इज ऑल्सो अ सोशोलॉजिकल ॲस्पेक्ट बिकॉज इट इज ट्राईंग टू प्रूव्ह समथिंग, है ना. तर इथे आता हे जेंडर पे गॅपचा जो ॲस्पेक्ट आहे तिथे आपल्याला सांगावं लागेल की इंडिया रँक्स 131 इन द ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स. जेंडर गॅप इंडेक्समध्ये आपण 131 नंबरवर आहोत. तर याच्याने दिसून येतं की बायस आहे सिस्टममध्ये.
पेमेंट किंवा आपलं वेजेसच्या ॲस्पेक्टमध्ये एक खूप मोठा बायस आपल्याला याच्यात दिसून येतो. तर हे बघा पॉईंट पण आहे, त्याचं जस्टिफिकेशन पण आपण इथे केलं. तर आपला प्रयत्न नेहमी असा असला पाहिजे की जे काही बॉडीमध्ये आपण आर्ग्यू करतो त्याचं जस्टिफिकेशन तिथल्या तिथे आपल्याला देता आलं पाहिजे. आणि त्याच्या टॉपिकची जेव्हा आपली डेप्थ वाढते किंवा आपण त्या पर्टिक्युलर टॉपिकबद्दल आपले वाचन वाढतं, आपले रिव्हिजन वाढतात आणि हे कीवर्ड्स आपल्या लक्षात यायला लागतात आणि आपण रायटिंग प्रॅक्टिस करतो, फ्रिक्वेंटली आपण लिहितो, मेमराईज करतो किंवा एक ब्रेन स्टॉर्मिंग जी आपण करतो त्याच्यानी हे कनेक्शन्स ऑपअप व्हायला लागतात. ठीक आहे. चौथा पॉईंट काय आहे, तिसरा पॉईंट सॉरी, कल्चरल अँड सोशल बायस. कल्चरल आणि सोशल बायस पण आहे. त्याच्यामध्ये एक मदरहूड पेनॉल्टी नावाचा ॲस्पेक्ट आहे. मदरहूड पेनॉल्टी काय म्हणता येईल याला, की स्त्रिया ज्या आहेत किंवा वुमेन ज्या आहेत त्यांना दे फेस करिअर सेटबॅक्स अँड आर परसिव्ड ॲज लेस कमिटेड. म्हणजे जेव्हा त्यांना मदरहूडमध्ये जातात, वुमेन जेव्हा मदरहूडमध्ये जातात तर त्या एका ऑर्गनायझेशनसाठी तितक्या कामाच्या नसतात असं त्यांना ऑर्गनायझेशन्सना वाटतं. ऑर्गनायझेशन्स प्रॉफिटसाठी काम करतात. ऑर्गनायझेशनचं काम जनरली असं असतं की ते त्यांची संस्था पुढे कशी घेऊन जातील. आणि जर वुमेनचं जे मदरहूडचा जो ॲस्पेक्ट आहे तो त्याला ते त्या अर्थाने तितकं त्यांच्यासाठी प्रोडक्टिव्ह मानत नाहीत आणि वुमेनला एक करिअरमध्ये सेटबॅक होतो आणि त्याच्यासाठी एक सोशल आणि कल्चरल बायस तो आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी आपण बघतो वुमेन फेस अ पेनॉल्टी फॉर मॅटर्निटी अनलाईक द फादरहूड प्रीमियम. आता जे हे मेल आहेत, मेल वर्कर आहे, त्याला एक प्रीमियम भेटतं फादरहूडचं. याचा अर्थ काय झाला, अलेक्झांड्रा किलेवॉर्ड यांनी दिलेला हा कॉन्सेप्ट आहे. आता थिंकरचं नाव परत इथे टाकणं फार महत्त्वाचं. कीवर्ड आणि थिंकर तेवढ्यातच आपण पूर्ण जस्टिफाय करून टाकलं की आपल्याला सांगायचं काय की एका ठिकाणी मदरहूड पेनॉल्टी आहे, दुसरीकडे फादरहूड प्रीमियम आहे. फादरहूड प्रीमियमचा अर्थ काय झाला की कुठलाही जो मेल वर्कर आहे जर त्याला मुलगा झाला, मुलगी झाली किंवा तो फादर आहे तर कुठल्याही संस्थेला काय वाटतं की हा माणूस जास्त जबाबदारीने काम करेल कारण की याच्यावर जास्त जबाबदारी आहे, याच्या घरची जबाबदारी आहे, तर हा इकडे जास्त कमिटेड राहील है ना. तर त्याची व्हॅल्यू वाढते, त्या इंडिव्हिज्युअलची व्हॅल्यू वाढते जेव्हा तो फादर बनतो कारण की संस्थेसाठी तो कामाचा होऊन जातो, कारण की तो स्वतः पण एक रिस्पॉन्सिबल इंडिव्हिज्युअल मानल्या जातो. तर वुमेनसाठी मदरहूड पेनॉल्टी आणि इकडे फादरहूड प्रीमियम. तर हे ॲस्पेक्ट हे असे कीवर्ड यूज करणे, त्याला तिथे जोडणे, ही कला आहे, ही ॲक्च्युअल आर्ट आहे आन्सर रायटिंगचं. आणि हे तुमची डेप्थ वाढून तुम्ही वारंवार आन्सर लिहिल्यानंतर हे तुमचं डेव्हलप होतं. ठीक आहे. चौथा पॉईंट काय आहे, हॉरिझॉन्टल सेग्रिगेशन पण आहे. पिंक कॉलर गेटो, एक वस्ती तयार झालेली आहे जॉब्सची वेगवेगळ्या. कॉन्सन्ट्रेशन ऑफ वुमेन इन लो पॉवर ऑफन सपोर्टिंग रोल्स. वुमेनकडे जास्त पॉवर दिली जात नाही कुठल्याही ऑर्गनायझेशन्समध्ये. त्यांच्याकडे कामं कुठली दिली जातात, HR, ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे, हे ॲस्पेक्ट वुमेनला जास्त दिले जातात. त्याला एक पिंक कॉलर घेटो असं म्हणतात. म्हणजे हे जे जॉब्स आहेत पिंक कॉलर, जे वुमेन ज्याच्यामध्ये जास्त रिप्रेझेंटेड आहे त्याला पिंक कॉलर जॉब्स म्हणतात. एक पिंक कॉलर घेटो आहे आणि दॅट इज हॉरिझॉन्टल सेग्रिगेशन. तर अशा पद्धतीने आपण जे एक बायस आहे आपल्या सिस्टममध्ये, जो जेंडर बायस आहे वर्क प्लेसेसमध्ये, फॉर्मल वर्क प्लेसेसमध्ये, तो आपण आर्ग्यू करण्याचा इथे प्रयत्न केला आहे एका साईडने. आणि आपल्या आन्सरमध्ये आपण जितकं थिंकरचा पर्स्पेक्टिव्ह असेल, डेटा असेल किंवा कीवर्ड्स असतील, हे सगळं आपण टाकायचा इथे प्रयत्न केला आहे. पुढे आपण बघूया, कन्क्लुजन महत्त्वाचं आहे बघा, 150 शब्दाचा आहे आणि आपण फार शॉर्ट आणि क्रिस्प याच्यामध्ये जात आहोत. फारच व्हॅल्युएबल जे कीवर्ड्स किंवा थिंकर्स असतात त्याला आपण यूज करतोय आणि वी आर किपिंग इट व्हेरी सिम्पलिस्टिक. मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं जास्त हायफाय पण नाही करायचं आहे. याचा अर्थ हा नाही की तुम्ही टेक्निकल शब्द नाही वापरायचे. टेक्निकल शब्द वापरायचे, जो जार्गन असतो एक पर्टिक्युलर सब्जेक्टचा जो जार्गन असतो तो वापरणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. शेवटचं मग एक कन्क्लुजन देणं गरजेचं आहे. आता फॉर्मल वर्क स्पेसेस हॅव अचिव्ड फॉर्मल इक्वॅलिटी. लॉज वगैरे जे आहेत त्यांनी काय फॉर्मल इक्वॅलिटी आलेली आहे, कागदोपत्री इक्वॅलिटी जी आहे. पण हाऊएव्हर टू मेक दिस वर्क स्पेसेस फ्री ऑफ बायस सबस्टॅन्शिव्ह इक्वॅलिटी शुड बी देअर. वास्तविक लेवलवर तुम्हाला इक्वॅलिटी आणावी लागेल आणि त्याच्यासाठी ज्या काही गोष्टी करता येईल, म्हणजे बायसेस वगैरे कमी करणे, पे गॅप वगैरे कमी करणे, ह्या गोष्टी करता आल्या पाहिजे. आता तुम्हाला ओव्हरऑल एक आन्सर यामध्ये दिसला असेल. आपल्या कन्क्लुजनमध्ये पण आपण कीवर्ड थोडे वापरले, फॉर्मल इक्वॅलिटी अँड सबस्टॅन्शिव्ह इक्वॅलिटी. ठीक आहे.
तर ओव्हरऑल हा प्रश्न असा होता, म्हणजे याच्यात तुम्ही ह्या गोष्टी करू शकत होते. आज मराठीतून आपण जेव्हा याच प्रश्नाला बघतो तर सेम तसंच आहे, त्याच अर्थाने मी आर्ग्यू केलेलं आहे. ठीक आहे, हे आपलं जेंडर्ड ऑर्गनायझेशन जे आहे, यॉन एकर्स थेरी, हे सगळं सांगावं लागेल. आदर्श कर्मचारी निकष, आदर्श कर्मचारी कोण असतो आणि तो का कामाचा असतो. ठीक आहे, तर इथे आपण ते हे दिलेलं आहे. इंट्रोडक्शन पण ते औपचारिक कार्यस्थळे साधारणपणे लिंगभेदापासून मुक्त नसतात. जो स्टँड मी घेतला होता तिकडे जे तुम्हाला सांगितलं तोच ॲस्पेक्ट इथे पण आहे. हे सेकंड शिफ्ट. ठीक आहे, पुढे बघा, लिंगभेदाचे प्रकटीकरण, मॅनिफेस्टेशन जे आहे. मग इथे आपण सांगितलं व्हर्टिकल सेग्रिगेशन कसं आहे, वेतनातील असमानता जी आहे. ठीक आहे, सांस्कृतिक आणि सामाजिक पूर्वग्रह जे आहेत म्हणजे बायसेस जे आहेत. ठीक आहे, हॉरिझॉन्टल सेग्रिगेशन जे आहे आपलं. ठीक आहे, पिंक कॉलर गेटो वगैरे जे आहेत. तर अशा पद्धतीने आपण या आन्सरला इंग्लिश आणि मराठीत दोन्ही ॲस्पेक्टमध्ये आपण दोन्ही माध्यमातून आपण बघू शकत होतो, म्हणजे बघता येतं आपल्याला. ठीक आहे, तर हा प्रश्न होता. पुढचा आपण अजून एखाद प्रश्न असेल तर परत आपण नेहमी असे एखाद प्रश्न आपण अधूनमधून करत राहू, ज्याच्याने तुमच्या आन्सर रायटिंगची जी प्रोसेस आहे त्याला तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे.